नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच जिल्हा परिषद महाभरती आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि जर तुम्ही नवे असाल तर प्रथम व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। मित्रांनो, TET 2025 येत्या 23 नोव्हेंबर 2025ला प्रस्तावित आहे आणि त्या TETला सब्जेक्ट आहे गणित आणि भूमिती। 1 ते 5 पर्यंत कंपल्सरी आहे आणि 6 ते 8 पर्यंत ज्यांचं मॅथ्स सायन्स आहे त्यांनासुद्धा हे गणित भूमिती हा विषय अनिवार्य आहे। आता जे आपण मार्केटची पुस्तकं अभ्यासतो तर त्या पुस्तकांना गणिताचे खूप सारे किंवा सर्व टॉपिक दिलेले आहे आणि तसेच भूमितीचे सुद्धा सर्व म्हणजेच खूप सारे टॉपिक दिलेले आहे। पण त्यापैकी नेमके कोणते टॉपिक तुम्हाला TET 2025ला येणार आहे आणि 13 पासून तर 2024 पर्यंत कोणते टॉपिक गणित आणि भूमितीमध्ये परीक्षेत विचारले गेलेले आहे ह्याचा संपूर्ण अभ्यास करून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। तर मित्रांनो, जे घटक या व्हिडिओत मी सांगेल तेच घटक अभ्यासा आणि 30 पैकी 30 गुण तुम्हाला नक्की मिळेल। मित्रांनो बघा, सर्व TET देणाऱ्या माझ्या बांधवांना TET अतिशय सोपी जाण्यासाठी आपण संपूर्ण रेकॉर्डेड ऑनलाईन कोर्स लाईव्ह आणि रेकॉर्ड अशा पद्धतीनं कोर्स डिझाईन केलेला आहे। शिक्षक पात्रता परीक्षा TET 2025 संपूर्ण अभ्यासक्रम, इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, अंकगणित, मानसशास्त्र, परिसर अभ्यास सोबत टेस्ट सिरीज झालेले आजपर्यंतचे सर्व पेपर आणि संपूर्ण नोट्स मिळेल। सोबतच पास होण्याची 100% तुम्हाला पास होण्याची लेखी हमी मिळत आहे बॉन्ड पेपरवर, स्टॅम्प पेपरवर आणि तब्बल 20,000 रुपयाची बॅच फक्त 999 रुपयात आपण तुम्हाला देत आहोत। मित्रांनो, या बॅचमध्ये तुम्हाला सर्व विषयांचे लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF, मोफत टेस्ट सिरीज, मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल। 365 दिवसांचा कालावधी तुम्हाला मिळत आहे। आतापर्यंत मित्रांनो हजारो विद्यार्थ्यांनी आपल्या क्लासच्या माध्यमातून TET पास केलेली आहे। TIT परीक्षा देऊन हजारो विद्यार्थी शिक्षक झालेले आहे। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर टच करा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा। मित्रांनो बघा, टॉपिक कोणते आहे तर हे सर्व टॉपिक 2013 पासून 2024 पर्यंत MSc महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ह्यांनी जे टॉपिक आपल्या TETला विचारले ते सर्व टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे। बघा, वर्तुळ परिघावर प्रश्न असणार म्हणजे असणार। वर्तुळ परिघ, दोरीला घ्यावयाचे काप म्हणजे एक दोरी असेल, तिला जर समजा एक काप घेतला 2 तुकडे होईल, 2 काप घेतले 3 तुकडे होईल, 3 काप घेतले 4 तुकडे होईल। तर असे म्हणतात की 56 मीटर लांबीची दोरी आहे आणि तिला 7 काप घेतले तर तिचे 8 तुकडे होणार आहे। तर अशा प्रकारे दोरीला घ्यावयाचे काप ह्याच्यावर एक प्रश्न असतो म्हणजे असतो। नंतर मसावी लसावी या अख्ख्या चॅप्टरवर एक प्रश्न, 1-2 प्रश्न असतातच। अपूर्णांक हा चॅप्टर अतिशय महत्त्वाचा आहे, त्याच्यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला येतातच, अनिवार्य आहे। सोबत आपण बघतो म्हटलं जॉमेट्रीमध्ये तर हे बघा, आयताची लांबी रुंदी ह्याच्यावर प्रश्न असतो। वर्तुळाचा परिघ, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ ह्याच्यावर प्रश्न असतात। चौरस, बघा चौरसाचे क्षेत्रफळ वगैरे ह्या टॉपिकवर सुद्धा परीक्षेत तुम्हाला प्रश्न होतात। हे टॉपिक सुरुवातीलाच करायचे, लक्षात घ्या। मग क्षेत्रफळ त्रिकोण, चौकोन, आयत, चौरस, वर्तुळ ह्यांचं क्षेत्रफळ, त्याच्यानंतर गुणोत्तर व प्रमाण ह्याच्यावर प्रश्न राहील। एक मान पद्धत या टॉपिकवर तुम्हाला परीक्षेत प्रश्न असणारच आहे, हे लक्षात घ्या। त्याच्यानंतर बघा मित्रांनो, इथे पुन्हा आपण जर बघतो म्हटलं तर चौकोन, त्रिकोण, चौकोनी एकूण चौकोन किती, एकूण त्रिकोण किती, त्यांची संख्या किती, असे प्रश्न येणार आहे। वस्तू समान प्रकारे वाटणे म्हणजे एवढ्या वस्तू आहे, इतक्या लोकांना द्यायच्या आहे तर सारख्या वाटायच्या झाल्यास किती येतील, असा प्रश्न राहील। सम, विषम, नैसर्गिक संख्यांची बेरीज हा सुद्धा प्रश्न दोन्ही पेपरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। आणि त्याच्यानंतर मित्रांनो बघा, मूळ संख्या, सहमूळ संख्या,
कालमापन बघा, मूळ संख्या त्यांची बेरीज त्यांचा गुणाकार, सहमूळ संख्या त्यांची बेरीज त्यांचा गुणाकार. कालमापन म्हणजे कॅलेंडर, दिनदर्शिका ह्याच्यावर प्रश्न असेल. आयत ह्याच्यावर आयताचे क्षेत्रफळ ह्याच्यावर प्रश्न तुम्हाला असणार आहे परीक्षेमध्ये. सोबतच पुन्हा बघा, काटकोन चौकोन, समभुज चौकोन, समांतरभुज चौकोन ह्यांचं क्षेत्रफळ वगैरे ह्याच्यावर प्रश्न परीक्षेत झालेले आहेत 2013 पासून तर आतापर्यंत 2024 पर्यंत ह्या टॉपिकवर आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात. मित्रांनो, नंतर स्थानिक किंमत, परिमिती, आयत, चौरस, चौकोन, त्रिकोण बघा ह्यांची परिमिती काढणे, कोन काढणे, घड्याळामध्ये होणारा कोन काढणे, कोणाचे माप काढणे ह्या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न असणार आहे परीक्षेमध्ये, हे लक्षात ठेवा. सोबत पुन्हा घातांकावर प्रश्न असणार आहे. घातांकाचे प्रकार, त्याचे जेवढेही प्रकार असतील, नियम असतील त्याच्यावर प्रश्न. नोटा व नाणी ह्याच्यावर प्रश्न. नंतर आलेख स्वरूप देईल परीक्षेमध्ये, तर ते आलेखावर प्रश्न राहील, स्तंभालेख राहील, रेषालेख राहील, त्याच्यावर प्रश्न विचारले जाईल. त्रिकोणी संख्या काढा, पुढची त्रिकोणी संख्या कोणती, मागची त्रिकोणी संख्या कोणती असा प्रश्न. काळ, काम, वेग ह्याच्यावर प्रश्न राहील. रोमन संख्या, त्या रोमन संख्येवर तुम्हाला प्रश्न राहील. नंतर घड्याळ, त्याच्यामध्ये कोन काढणे, किती अंशाचा कोण आहे अशा प्रकारचे प्रश्न राहील. रिकामी जागा भरा, म्हणजे इथे आपण असं लक्षात घेऊया, हा ॲक्च्युअल प्रश्न जो आहे तो आपल्या बुद्धिमत्ता चाचणीचा राहील, पण संख्या देईल, एक संख्या वगळेल आणि त्या जागी कोणती संख्या येईल असा प्रश्न राहील. नंतर तुम्हाला स्तंभ आलेख त्याच्यावर सुद्धा प्रश्न राहील. नंतर वयवारीवर प्रश्न राहील, वय काढणे. क्रमवार, समसंख्यांची बेरीज, विषम संख्यांची बेरीज, नैसर्गिक संख्यांची बेरीज ह्या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न राहील. नंतर घन व पासे बघा, घनाकृती ठोकळे त्याच्यावर प्रश्न येईल तुम्हाला. नंतर अंकापासून लहानात लहान संख्या तयार करा, मोठ्यात मोठी संख्या तयार करा ह्याच्यावर प्रश्न राहील. नंतर अपूर्णांक ह्या चॅप्टरमध्ये विशेष करून अपूर्णांक चढत्या क्रमाने लावा, अपूर्णांक उतरत्या क्रमाने लावा असा प्रश्न तुम्हाला TET परीक्षेमध्ये राहील. नंतर मापनाची परिमाणे बघा, त्याच्यामध्ये आपण किलोमीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर, मिलीमीटर, नॅनोमीटर, सेंटीमीटर, किलोग्रॅम, मिलीग्रॅम, नॅनोग्रॅम, डेकाग्रॅम अशी सगळी मापनाची परिमाणे, विभाजकतेच्या कसोट्या, गणितामध्ये एक्सची किंमत काढणे, पूर्णवर्ग संख्या ओळखा, 2 खांबामधील अंतर. तर ह्या प्रकारच्या प्रश्नावर तुम्हाला परीक्षेमध्ये जास्त भर राहील आणि हे टॉपिक 100% तुम्हाला परीक्षेमध्ये दिसणार आहे, तर हे लक्षात ठेवा. मित्रांनो, यासाठी आपण अतिशय अचूक आणि एक्झॅक्ट तुम्हाला मार्गदर्शन व्हावं म्हणून आपण संपूर्ण रेकॉर्डेड ऑनलाईन कोर्स प्लस सोबत सर्व विषयांचे लाईव्ह लेक्चर ही बॅच आपण सुरू केली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा TET 2025 संपूर्ण अभ्यासक्रम, सर्व विषयांसह टेस्ट सिरीज, संपूर्ण नोट्स आणि या बॅचमधून तुम्ही पास व्हाल याची स्टॅम्प पेपरवर 100% लेखी हमी आम्ही तुम्हाला देत आहोत. ही 20,000 रुपयाची बॅच फक्त 999 रुपयामध्ये तुम्हाला मिळत आहे. या बॅचमध्ये संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर, समजा लाईव्हच्या टायमिंगला तुम्ही अटेंड नाही करू शकले, तुमच्या वेळेनुसार तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर बघू शकता. सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs, मोफत टेस्ट सिरीज, मागील सर्व वर्षींचे झालेले सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करता येईल. 365 दिवसांचा कालावधी आहे, पण परीक्षेच्या आधी 23 नोव्हेंबरच्या आधी संपूर्ण सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून देण्यात येईल. मग आता तुम्ही वाट कशाची बघत आहात? लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, या व्हिडिओच्या खाली ॲप लिंकवर टच करा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि आमच्यासोबत यशाचे भागीदार व्हा. काही अडचण जर असेल तर इथे खाली स्क्रीनवर माझा नंबर येत आहे, तर हा नंबर 9657779495 या नंबरवर तुम्ही मला फोन करू शकता, व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आणि अधिक माहिती मिळवू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करा. थँक्यू सो मच.